नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील तुकारामाचा इहवाल सापेक्ष जीवनमार्ग या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 2 भागांपैकी दुसरा भाग वाचते. प्रथम, काम, क्रोध, दंभ, दर्प, अभिमान, पारुष्य, अज्ञान, भीती, द्वेष, मत्सर, आसक्ती, संमोह, चंचलता, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश, विषयासक्ती आदी आसुरी संपत्तीचा ज्ञानेश्वरांसारखाच तुकाराम धिक्कार करतात. न करावा द्वेष, भूतांचा मत्सर, विषयी वीर, पाडीला निःशेष. अहंकार, निंदा, हिंसा नाही कपट, देह बुद्धी. हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा, पाप त्याचे नाव न विचार नीत, भलतेची उन्मत्त करी सदा. अगुणांचे हाती आहे अवघी फजिती. अशा उक्तींतून या आसुरी देहधर्माचा तुकोबा पाषांड खंडन सांगतात. पाशवी अशा इन्स्टिंक्टिव्ह बिहेवियरला नकार देतात आणि त्याचवेळी मनुष्य मात्राच्या दैवी सांस्कृतिक संपत्तीची ते होकारात्मक शैक्षणिक साधना सांगतात. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती असे आवाहन करून ते धर्मकीर्तन करतात. नाही निर्मळ जीवन काय करील साबण या उद्गारातून निर्मळ जीवन हे या धर्मकीर्तनाचे शांत समाधान देणारे साध्य दाखवतात. यासाठी तुकोबा उद्धरेत आत्मानाम हे गीतेतील प्रमुख सूत्र समोर ठेवून नियतमानसः विनयंत चित्तः चित्तस्य युज्यतः असे मनाचे नियमन सांगतात. तुका म्हणे चित्त शुद्ध करावे हे नीत, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तथा सुखा अंत पार नाही. मन हे निश्चळ झाले एके ठाई, तया उणे काही नीच सुखा. चित्त शुद्धी सेवा देवाची हे, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. यानंतर तुकाराम सत्यवचन, वचनपालन, अहिंसा, परोपकार, दया, क्षमा अशा स्वयंमेव कर्तव्य अशा तव्य ऑट मूल्यांकडे आणि सुचिता, नम्रता, शांती, मार्दव, समता, निरहंकार अशा शिलांगाकडे ट्रेट्स ऑफ कॅरेक्टर वळतात. ज्ञानेश्वरीतील या दैवी संपत्तीचा रोख प्रामुख्याने मोक्ष चक्रवर्तीकडे आहे. तुकारामांचे वेगळेपण असे की मोक्ष सुखा आणू लाता, मोक्षपद तुच्छ केले असे ते मोक्षाला तुच्छ लेखतात. ती तव्यमूल्ये आणि ही शिलांगे इहलोकीच्या श्रेष्ठ उदात्त स्वयं आनंदासाठी, ऐहिक जीवन श्रेयासाठी त्यांचे प्रतिपादन आहे असे आपल्याला जाणवत राहते. शांती, क्षमा, दया, मूर्तिमंत अंगी, दया तिचे नाव, भूतांचे पाळण. तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, शांती परते नाही सुख. मुखी असो अमृताची वाणी, परविया नारी रखुमाई समान. परविया नारी माऊली समान, मुंगी आणि राव आम्हा सारखीची जीव. एका एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. अशा उक्तींमधून आलेल्या या सदा कर्तव्याशा स्वयंमेव मूल्यांचा आणि शिलांगाचा रोग पारलौकिक मोक्षाकडे दिसत नाही. व्हॅल्यूज ॲज ॲन एंड डिझायरेबल फॉर देअर ओन सेक अशा स्वरूपात ती तेथे जाणवतात. स्वयं आनंद, कृतार्थता, कृतकृत्यता एवढेच त्यांचे इप्सित जाणवते. त्यातूनच आपल्या सर्वांसाठी या इहलोकीच्या जीवनकाळासाठी स्वच्छ जीवनमार्ग दिसत असतो. सामाजिक समतेचा जीवनमार्ग. तुकारामांच्या विश्वात्मक ब्रह्माच्या चिद्विलासवादी अधिष्ठानानुसार आत्मौपम्य, समता, बंधुता या सामाजिक नैतिक शिलांगाचे प्रतिपादन त्यांच्या अभंगवाणीतून होणे अपरिहार्यच.
यापरी पापयोनिही अर्जुना वैश्यशूद्र अंगना माते भजता सदना माझिया येती असे म्हणून ज्ञानेश्वरी संहिता जातीवर्ण लक्षात न घेता स्त्री शूद्रांना भगवंताच्या घरात प्रवेश देते. पण तिथेच या स्त्री शूद्रांना पापयोनी म्हटल्याने वाचक अवघडून जातो. तुकोबा हे स्वतःच पापयोनीतील असल्याने ते या बाबतीत कोणत्या भाषेत बोलत आहेत? ते आपल्या वर्णजातीबद्दल कधी अगदी सहज तर कधी न्यूनत्व भावनेनेही बोलत असतात. याती शूद्र वैश्य केला वे वसावं बरा कोणी बी केलो याती मतीहीन रूपे लीन दीन. पण लागलेच ते या यातीच्या न्यूनत्वावर मात करतात. आता मी सर्वथा नव्हे गा दुबळा यातीहीन कुळ दैन्यवाणा. आणि पुढे अंगी मांडलेल्या त्या विश्वात्मक ब्रह्मसंकल्पनेच्या अधिष्ठानानुसार समता बंधुता या शिलांगाचं प्रतिपादन आव्हानात्मक भाषेत करतात आणि ते न मानणाऱ्यांचा धिक्कार करतात. उकरड्यावरी वाढली तुळस टाकावी ते कैसी ठाया गुणे उभी का मधेनो मांगाचे अंगणी तिसी काय ब्राह्मणी वंदू नये. कोडियाचे हाते परीसे होय सोने अपवित्र म्हणून घेऊ नये. याती हीन ज्याला गावाचा मोकासी त्याच्या वचनासी मानू नये. भावरूढ तुका मुद्रा विठोबाची न मनी तयांची तोंडे काय. अशा या आव्हान धिक्कारानंतर जन्मवर्णापेक्षा गुणाधिष्ठित वर्णाचा ते पुरस्कार करतात. याती कुळ येथे असे अप्रमाण गुणाचे कारण असे अंगी ब्राह्मण तो याती अत्यंज असता मानावा तत्वतः निश्चयेसी जपतो हरिनाम बीजातोची वर्णामानी द्विज. उत्तम कुळी जन्म क्रिया अमंगळा बुडवले कुल उभयंता. असे गुणाधिष्ठित वर्णाचे महात्म्य सांगत न्याय शुभंकरता या निकषांनुसार सामाजिक समतेचा उद्घोष करतात. याती कुळ येथे असे अप्रमाण गुणाचे कारण असे अंगी सकळांसी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनामी. तुका म्हणे वर्ण धर्म अवघे आहे सम ब्रह्म गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण यातींशी कारण नाही देवा नाही वर्ण धर्म याती नामी अवघीची सरती परमहंस तरी झाले सहज धर्म तेथे याती धर्म कुळ नाही. तुकोबा असा जाती धर्म निरपेक्ष समतेचा जय जयकार करतात आणि तोच आपल्या ऐहिक सामाजिक जीवनासाठी सुखसंवादी जीवनमार्ग सांगतात. साक्षात्कारी अनुभवांचा संस्कार. विश्वात्मक ब्रह्म या चित्तविलासी अधिष्ठानानुसार मनुष्याच्या ठिकाणी परब्रह्माचेच एक स्फुल्लिंग असते. भक्तीच्या मार्गाने या स्फुल्लिंगाचे परब्रह्माच्या प्रकाशात रूपांतर होऊ शकते. अशा प्रकाशाने सर्वच विश्वच ढवळले जगदाकार असा अनुभव तुकारामांसारखा चित्तविलासी भक्त घेऊ शकतो आणि आपल्यातील अणु एवढा जीवात्मा परब्रह्मा एवढा आकाशा एवढा झाल्याचाही अनुभव तो घेऊ शकतो. तुकारामांसारख्या चित्तविलासी भक्ताला झालेला असा साक्षात्कार त्याच्या प्रतिभेच्या घरी शब्दांची रत्ने असल्याने तुम्हा आम्हाला विस्मयचकित करीत भावेल अशा तेजाच्या वाणीत त्यांनी व्यक्त केला आहे. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीचीही होती आच्छादिली तेथीचा आनंद ब्रह्मांडो नमाय उपमेसी काय देव सुखा अहम सोहम ब्रह्म आकळले लवण मेळवता जळे काय उरले निराळे तैसा समरस झालो तुझा मासी हरपलो आपुले मरण पाहिले म्या डोळा अणु रेणू या थोकडा तो का आकाशा एवढा ढवळले जगदाकार अंधार तो निरसला. असा उत्कट भक्तिभावाचा साक्षात्कारी अनुभव तुम्ही आम्ही ऐहिक जन घेऊ शकत नाही हे खरेच. पण महान प्रतिभेच्या महान संताने महाव्रतस्थ भक्तिसाधनेने घेतलेल्या
उच्चतम अनुभवाचा नमुना म्हणून असा अनुभव संस्कार प्रेरक निश्चितच ठरावा. आनंदाचे लोही, आनंद तरंग अशा अवस्थेत प्रत नेणाऱ्या ऐहिकातील निर्मळ जीवनमार्गांनाही प्रोत्साहित करणारा ठरावा. इकडे हा भाग संपतो. धन्यवाद.